नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची पावलो पावली ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग दुसरा. पण तत्पूर्वी नेहमीसारखं एक नम्र निवेदन, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल मात्र सबस्क्राईब करा. ऐकूयात पावलो पावली भाग दुसरा. परेलच्या PG मार्गावर असलेल्या एका 4 मजली इमारतीसमोर अशोकनं कार थांबवली. याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आपला फ्लॅट आहे, कारमधनं उतरत अशोक म्हणाला. सगळेजण कारमधनं उतरले. चला असं म्हणत अशोक जिन्याकडे वळला. विवेकनं बाबांचा हात धरला होता तर रंजना आणि आदित्यनं आईला आधार दिला होता. सगळेजण जिना चढून दुसऱ्या मजल्यावर आले. अशोकनं खिशातनं चावी काढून एका फ्लॅटचं कुलूप उघडलं, मग दार उघडून तो आत शिरला. त्याच्या पाठोपाठ सगळेजण आत आले. फ्लॅट 2 रूमचाच होता, पण रूम बऱ्यापैकी मोठ्या होत्या. आतली खोली अर्थातच किचन होती, बाहेरची खोली बैठकीची. खोलीत सामान असं नव्हतंच. एका भिंतीला लागून बेड होता, त्याच्याजवळ 2 खुर्च्या होत्या. बाकी सगळी खोली रिकामी होती. मी इथे राहत नसल्यामुळे तसं काही सामान ठेवलेलं नाही आहे, त्यामुळे गरजेच्या सगळ्या वस्तू आपल्याला आणायला हव्यात. सिलिंग फॅनचं बटण दाबत अशोक म्हणाला. आणि त्यासाठी तुलाच विवेकला मदत करावी लागेल. अशोकनं सहमतीदर्शक मान हलवली. आपण ती खरेदी तुम्ही सावकाश संध्याकाळी वगैरे करा. लगेच जी आवश्यक आहे त्या वस्तू घेऊन या, म्हणजे बादली, साबण, टॉवेल वगैरे. आणि हां, येताना कोपऱ्यावरच्या हॉटेलमधनं काही खाण्याच्या वस्तूसुद्धा घेऊन या. असं म्हणत आदित्यनं 100च्या 3 नोटा काढून अशोकच्या पुढे केल्या. पैसे घेऊन अशोक आणि विवेक बाहेर पडले. आदित्य एका खिडकीजवळ येऊन उभा राहिला. एक उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा आपल्या आधारानं उभं राहतंय याचं त्याला मनोमन समाधान वाटत होतं. आजवर त्याने अशी बऱ्याच जणांना मदत केली होती, कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष. त्यातूनच तो आपलं हरवलेलं समाधान शोधण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या उद्ध्वस्त झालेल्या घराचं दुःख विसरण्यासाठी तो दुसऱ्यांची घरं उभी करून त्यातच आनंद मानण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्यात त्याला थोडंफार यश येतही होतं. पण प्रयत्न करूनही तो आकांक्षाला विसरू शकत नव्हता. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर त्याला तिची तीव्रतेनं आठवण येत होती. वास्तविक ह्या आठवणीत सुखापेक्षा दुःखाच्याच अधिक छटा होत्या, पण तरीही या कडवट आठवणी त्याला विसरता आल्या नव्हत्या. गेली 8 वर्ष तो आकांक्षाचा शोध घेत होता. एकदा तरी ती भेटावी. एका मृगजळाच्या मागे लागून आयुष्यातलं किती मोठं सुख तिने गमावलंय ह्याची तिला जाणीव करून द्यावी, अशी त्याची मनोमन इच्छा होती. आकांक्षा त्याची पत्नी होती, जिच्यावर त्याने आपलं सर्वस्व पणाला लावून प्रेम केलं होतं. जिला त्याने आपल्या हृदयात एखाद्या देवीप्रमाणे स्थान देण्याचा प्रयत्न केला होता. पण आकांक्षाची आकांक्षा फार मोठी होती. तिला केवळ आपल्या पतीच्या प्रेमाला पात्र होणं मंजूर नव्हतं. आपलं घर, आपला संसार एवढ्यापुरतीच आपली आकांक्षा मर्यादित ठेवणं तिला मान्य नव्हतं. तिला तर प्रत्येक घराघरात आपला फोटो असावा असं वाटत होतं. तिला केवळ आपल्या पतीच्या हृदयाची राणी बनून राहायचं नव्हतं, तर समस्त तरुण हृदयाची धडकन तिला बनायचं होतं. तिच्या इच्छा, तिची आकांक्षा, तिची स्वप्न असीमित होती. आणि ह्या इच्छा, ह्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिला पैसा हवा होता. आणि एवढा पैसा तिच्या पतीजवळ नव्हता. नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य क्लार्ककडे एवढा पैसा कुठून येणार? कसला विचार करताय भैया? रंजनाचा आवाज ऐकून आदित्य भानावर आला. त्यांनी मान वळवून बघितलं तर रंजना त्याच्या जवळच उभी राहून त्याच्याकडे एकटक नजरेनं बघत होती. काही नाही अगं, स्वतःला सावरत आदित्य म्हणाला. अगं, खिडकीतून दिसणारं बाहेरचं दृश्य पाहत होतो. बाहेरचं दृश्य बघताना असं डोळ्यात पाणी येत नाही भैया. आदित्य मनोमन दचकला. नकळत त्याचा हात आपल्या डोळ्यांवर गेला. खरोखर त्याचे डोळे ओले झाले होते. अरे हो, खरंच की. पुन्हा स्वतःला सावरत आदित्य किंचित हसून म्हणाला,
बहुतेक डोळ्यात काहीतरी कचरा गेला असावा. आदित्यनं पाहिलं. केवळ रंजनाच नाही तर आई बाबाही त्याच्याकडे बघत होते काहीशा विचित्र नजरेनं. त्यांची ती नजर सहन न होऊन आदित्यनं आपला चेहरा बाजूला वळवला. भैया, तुमच्यासारखा माणूसही अंतर्यामी एवढा दुःखी असू शकतो याच्यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये, रंजना व्यथित स्वरात म्हणाली. तू अजून लहान आहेस पोरी, बाबा म्हणाले. सुखदुःखाच्या कल्पना फार ढोबळ आहेत म्हणूनच तू असं म्हणतेयस. पैसा असला म्हणजे माणूस सुखी झाला असता तर आज या जगात माणसं सुखी असती, पण तसं नाही आहे. पैसा माणसाला एका मर्यादेपर्यंत सुख समाधान देऊ शकतो, पण त्यापलीकडे असणारं समाधान पैशानं नाही विकत घेता येत पोरी. माझा हा मुलगाही कदाचित सुखाला वंचित झालेला असावा. बाबांच्या ह्या बोलण्यावर रंजना काही बोलणार त्याचवेळी मूर्ती आत आला. हातात 5-6 कॅरी बॅग्स होत्या. आदित्यनं मनोमन सुटकेचा निश्वास सोडला. प्रतीक्षा आणि मूर्तीनं वेळेवर येऊन रंजनाच्या प्रश्नांच्या भडीमारातनं त्याची सुटका केली होती. घाईघाईत जेवढी आवश्यक तेवढी खरेदी आम्ही केली आहे, प्रतीक्षा आत येत म्हणाली. बाकी जे काही लागेल ना ते तुम्ही स्वतः खरेदी करा आई, असं म्हणत प्रतीक्षानं कॅरी बॅगमधून कपड्यांचे बॉक्स बाहेर काढले आणि कोणासाठी काय आणलं आहे ते ती दाखवायला लागली. एक कॅरी बॅग तिने रंजनाच्या हातात दिली. रंजनानं काहीशा थरथरत्या हातानं आणि उत्सुक चेहऱ्यानं कॅरी बॅगमधनं आपल्यासाठी आणलेले कपडे बाहेर काढले. 2 पंजाबी ड्रेसबरोबर त्यात काही आंतरवस्त्र, फेस पावडर, क्रीम यासारखं सौंदर्य साधनांचं जुजवी सामानसुद्धा होतं. रंजना उजळत्या चेहऱ्यानं आपल्यासाठी आणलेलं सामान बघत असताना विवेक आणि अशोकही परत आले. विवेकच्या हातात 2 प्लॅस्टिकच्या बादल्या आणि इतर काही आवश्यक सामान होतं, तर अशोकच्या हातात एक मोठा टिफिन आणि काही खाद्यपदार्थांची पाकिटं होती. विवेक येताच आई, बाबा आणि रंजनानं त्याला आपापले कपडे दाखवले. सगळ्यांचेच आनंदानं फुललेले ते चेहरे बघून विवेकच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. काही न बोलता त्यांनी कृतज्ञ नजरेनं आदित्यकडे बघितलं. रंजना, प्रतीक्षा रंजनाकडे बघत म्हणाली, चल आता आम्हाला हा नवीन ड्रेस घालून दाखव बघू. रंजनानं काहीसं संकोचत बादली, साबण आणि एक नवीन ड्रेस उचलला आणि ती बाथरूमच्या दिशेनं गेली. काही वेळानं ती पुन्हा हॉलमध्ये परतली तेव्हा सगळेजण तिच्याकडे काहीशा कौतुक मिश्रित नजरेनं बघत राहिले. रंजनाचा जणू कायापालट झाला होता. काही वेळापूर्वी नैराश्यानं ग्रासलेला, काळवंडलेला तिचा चेहरा आता विलक्षण प्रसन्न वाटत होता. गुलाबी रंगाच्या त्या पंजाबी ड्रेसमध्ये ती विलक्षण सुंदर दिसत होती. थोड्या वेळानं सगळेजण फ्रेश होऊन आल्यावर अशोकनं टिफिन आणि खाद्यपदार्थांची पाकिटं उघडून सगळ्यांसमोर ठेवली. विवेक आणि बाबांनी खूप आग्रह केल्यावर आदित्य आणि त्याच्या सहकार्याने त्यांच्याबरोबर थोडंफार खाल्लं. खाणं झाल्यावर निघण्याची तयारी करत आदित्य अशोककडे बघत म्हणाला, अशोक, तुझं इथलं काम अजून संपलेलं नाही आहे. विवेक या शहरात तसा नवीन आहे आणि आणखीन बऱ्याच सामानाची विवेकला खरेदी करावी लागेल, तेव्हा आज आणि उद्या 2 दिवस तू विवेकला मदत कर. परवा विवेकला घेऊन ऑफिसमध्ये ये. आत्ता माझ्याकडे जास्त कॅश नाही आहे, उद्या मूर्तीच्या हातनं मी पैसे पाठवतो. कमी पडले तर मला फोन करून कळव. तोपर्यंत आईंना विचारून जे काही सामान हवं असेल त्याची ऑर्डर देऊन टाक. मग तो प्रतीक्षा आणि मूर्तीकडे वळला. तुम्ही दोघं मला जाता जाता रस्त्यात आपल्या इथल्या कामाची सगळी माहिती द्या. ओके सर, मूर्ती म्हणाला आणि आदित्यनं सगळ्यांचा निरोप घेतला. भैया परत येणार ना, रंजनानं विचारलं. अरे येणार म्हणजे काय, येणारच की, तिच्या खांद्यावर थोपटत आदित्य म्हणाला. आज हॉटेलमधलं अन्न खाल्लं आहे, पण आईच्या हातचं जेवायला मी परत येणारच आहे. तोवर तूही घर चांगलं व्यवस्थित सजव. तुला कशाची आवश्यकता भासली तर अशोकला सांग. संकोच अजिबात करायचा नाही, काय. रंजनानं मान डोलावली. वर्क ऑर्डरची काय पोझिशन आहे मूर्ती, कार ड्राईव्ह करता करता आदित्यनं विचारलं. 15 लाखाचं ऑर्डर मिळालं आहे सर, पण काम आपल्याला लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे, मूर्ती म्हणाला.
एकूण किती क्वार्टर्स बनवायचे आहेत? 40. सिमेंटची काय पोझिशन आहे? जी बरोबर बोलणं झालं आहे की आपल्याला हवा तेवढा कोटा द्यायचं आश्वासन देऊन टाकलं त्याने. डिपार्टमेंट कसं आहे? सगळं खाबुगिरी असते. मूर्ती तोंड वेडंवाकडं करत म्हणाला. कालपासनं वरपर्यंत सगळे बांधलेले आहेत बघा. मी 2 वेळा गेलो होतो. प्रत्येकाचं नजर माझ्या खिशाचं वजन तोडण्याचा प्रयत्न करत होतं. हां, पण आपण कोणालाही काहीही द्यायचं नाही. रेल्वे मंत्र्यांशी माझं बोलणं झालं आहे. ते भ्रष्टाचाराच्या सक्त विरुद्ध आहेत. आपल्याला कोणीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याचा रिपोर्ट आपण सरळ मंत्र्यांना करायचा. 2-3 सस्पेंड झाले की सगळं डिपार्टमेंट ताळ्यावर येईल. आपली पोच कुठवर आहे हे एकदा लक्षात आलं की सगळे सुतासारखे सरळ येतील. एक लक्षात ठेव, लाच देऊन आपल्याला कुठलंही काम करायचं नाही. आपलं काम परफेक्ट आहे, क्वालिटीचं आहे, मग आपण लाच कशासाठी द्यायची? तसं सगळं मिळून एकूण कामाचं बजेट काय आहे? 55 लाख. जॉबवर्कमध्ये सुद्धा आपण लोएस्ट. पण डिपार्टमेंटच्या त्या अडेल तट्टूपणामुळे काही फायनल होऊ शकलं नाही बघा. डोंट वरी, आता मी आलो आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. लेबरची व्यवस्था झाली. ते काम सुखदासकडे सोपवलं आहे की. सुखदास असल्यावर लेबरचं काही प्रॉब्लेम येणार नाही. गुड. आता विवेकसुद्धा आपल्या स्टाफमध्ये सामील झाला आहे. त्यालाही लवकरात लवकर सगळं शिकवून तयार कर. पोरगा हुशार आहे, झटकन सगळं पिकअप करेल याची मला खात्री आहे. 8-15 दिवसात त्याला तयार करतो की सर? ठीक आहे. एकदा विवेकला कामाचं स्वरूप समजल्यावर तो आणि सुखदास क्वार्टरवालं काम सांभाळतील आणि मग तू आणि अशोक जॉबवरकडे लक्ष द्या. ते कामही आपल्यालाच मिळेल. आदित्य ठाम स्वरात म्हणाला. आदित्यच्या आवाजातला हा आत्मविश्वास आता सगळ्यांच्याच परिचयाचा झाला होता. प्रतीक्षा, मूर्ती आणि अशोक गेल्या 5-6 वर्षांपासून त्याच्याबरोबर काम करत होते. हे तिघेही पूर्वी कोल्हापूरमध्ये त्याच्याबरोबरच होते. सुखदास नंतर त्यांच्यात सामील झाला होता, पण तोही लवकरच आपल्या कामात तरबेज झाला होता. हे 4 जण आदित्यचे 4 हात होते. ठेकेदार म्हणून आदित्यनं कोल्हापुरात आपला चांगला जम बसवला होता. पण मग एक दिवस अचानक आदित्यनं आपला मनोदय त्यांच्यासमोर जाहीर केला. आता मी मुंबईला जायचं म्हणतोय. कोल्हापुरापेक्षा मुंबईत आपल्याला जास्त स्कोप आहे. पण सर, ते मुंबई आपल्याला नवीन असते की. सो वॉट? मी इथे आलो होतो तेव्हा हे शहरसुद्धा नवीनच होतं ना मला. आदित्य काहीसा हसून म्हणाला होता. सुरुवातीला कुठलंही शहर नवीनच असतं. कोल्हापूरसारखं काही दिवसांनी आपल्याला मुंबई जुनी वाटेल. नाही, पण तिथले ठेकेदार आपल्याला तिथे पाय रोव देतील का? अशोकनं आपली शंका बोलून दाखवली. मी इथे आलो तेव्हाही बऱ्याच जणांनी हीच शंका बोलून दाखवली होती. त्यावेळी तर माझ्याकडे फारसा पैसाही नव्हता, अनुभवही नव्हता. एकच गोष्ट माझ्याकडे होती आणि ती म्हणजे आत्मविश्वास, आणि आजही तो माझ्याकडे आहे. आणि आता त्या आत्मविश्वासाबरोबर पैसा आणि अनुभवसुद्धा आहे. मुंबईत स्थिर व्हायला आपल्याला कसलाही अडथळा येणार नाही याची मला खात्री आहे. शिवाय रेल्वे मंत्र्यांनी स्वतः याबाबत मला आश्वासन दिलं आहे. आदित्यचं म्हणणं खरं होतं. त्याचा प्रामाणिकपणा आणि आपल्या कामाबाबत असलेली त्याची निष्ठा बघून रेल्वे मंत्री त्याच्यावर खुश होते. जी कामं करायला कुठलाही ठेकेदार तयार नव्हता अशी कामं आदित्यनं यशस्वीपणे करून दाखवली होती. आदित्यच्या कामाची प्रशंसा हळूहळू रेल्वे मंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचली होती. म्हणूनच एक दिवस त्यांनी आदित्यला बोलवून घेतलं होतं. तुमच्याबद्दल मी बरंच काही ऐकलं आहे मिस्टर आदित्य. मंत्री महोदय त्याचं स्वागत करत म्हणाले होते. म्हणून आज मी स्वतःहून तुम्हाला इथे बोलावून घेतलं आहे. तुमच्यासारखी प्रामाणिक आणि देशहिताचा विचार करणारी माणसं मला जास्त आवडतात. अशा माणसांना मदत करणं मी माझं कर्तव्य समजतो. माझ्या मदतीची कधी गरज लागली तर मित्र समजून केव्हाही माझ्याकडे या. हां, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. बेकायदेशीर किंवा नियम डावलून केल्या जाणाऱ्या कामाची मी कधीही शिफारस करत नाही. आणि मी तसला कसला प्रस्ताव कधीही तुमच्याकडे घेऊन येणार नाही सर. मुळात नियमानुसार आणि कायदेशीरपणे सगळं होत असेल तर तुमच्यापर्यंत यायची मला कधीही गरज भासणार नाही. आदित्य स्पष्टपणे म्हणाला. गुड. तुमचा हा स्पष्ट वक्तेपणा मला आवडला. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला कुठलीही अडचण आली तर माझ्याकडे या. थँक्यू सर. पण सर, आता विषय निघालाच आहे तर एक विनंती करावी म्हणतो. अवश्य बोला.
कोल्हापुराहून मी कायमचा मुंबईत स्थायिक व्हावं म्हणतोय. मुंबईत राहून मला आपल्या खात्याची जास्त चांगल्या प्रकारे सेवा करता येईल. अरे वा, विचार स्तुत्य आहे तुमचा. मुंबई विभागासाठी आम्हालाही तुमच्यासारख्या ठेकेदाराची आवश्यकता आहे, मंत्री महोदय प्रसन्न चेहऱ्याने म्हणाले. नाही, पण तिथल्या डिपार्टमेंटचं सहकार्य मला मिळू शकेल का, याबाबत मी थोडा साशंक आहे. नाही, त्याबाबत तुम्ही निर्धास्त राहा. कोणी असहकार्याचं धोरण अवलंबलं ना तर सरळ माझ्याकडे या. त्या असल्या स्टाफला कसं सरळ करायचं ते मला चांगलं माहिती आहे. थँक्यू सर, मला आपल्याकडनं एवढंच आश्वासन हवं होतं. मंत्री महोदयांची भेट घेऊन परतल्यावर आदित्यनं हे सगळं संभाषण आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं होतं. आता खुद्द मंत्र्यांनी एवढं ठोस आश्वासन दिल्यावर मग सगळ्यांनीच आदित्यच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. कोल्हापुरात थोडंफार काम बाकी होतं म्हणून अशोक मूर्ती आणि सुखदासला कोल्हापुरात सोडून तो प्रतीक्षासह मुंबईला आला होता. जुहू रोडला त्यांनी छोटासा एक टुमदार बंगला खरेदी केला होता. प्रतीक्षासाठी जवळच एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. वेस्टर्न रेल्वेत आपल्या फर्मचं रजिस्ट्रेशन केलं आणि मग 2 टेंडर भरून तो पुन्हा कोल्हापूरला आला होता. प्रतीक्षाला त्यांनी मुंबईतच राहायचा सल्ला दिला होता. भरलेल्या टेंडरबाबत काय निर्णय लागतोय हे बघण्यासाठी कसलीही अडचण न येता त्याचं एक टेंडर सहजपणे पास झालं होतं. पण दुसऱ्या टेंडरसाठी मात्र जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात होते. प्रतीक्षाकडून हे समजल्यावर मग त्याने अशोक मूर्ती आणि सुखदासला मुंबईला पाठवून दिलं. अशोक मूळचा मुंबईचाच असल्यानं या प्रोजेक्टची जबाबदारी त्यांनी त्याच्यावर सोपवली. कोल्हापुरातलं आपलं सगळं काम आटोपून बंगला ऑफिस वगैरे विकून बरोबर 3 महिन्यांनी मग तोही मुंबईत येऊन दाखल झाला होता. कार बंगल्याच्या पोर्चमध्ये थांबली. प्रतीक्षा आणि आदित्य कारमधनं खाली उतरले. मूर्तीला त्यांनी त्याच्या घराजवळ सोडलं होतं. प्रतीक्षाचा फ्लॅट आदित्यच्या बंगल्यापासून काही अंतरावर असल्याने ती त्याच्याबरोबर बंगल्यावर आली होती. कारमधनं उतरून ते बंगल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा हॉलमध्ये शिरले. या हॉलचं रूपांतर प्रतीक्षानं ऑफिसमध्ये केलं होतं. ऑफिसची सगळी व्यवस्था प्रतीक्षावर सोपवण्यात आली होती, त्यामुळे ऑफिसची सजावट तिने आपल्या आवडीनुसार केली होती. ऑफिस स्टाफची काय व्यवस्था केली आहेस, आदित्यनं विचारलं. तूर्त टायपिस्ट म्हणून एका मुलीची नियुक्ती केली आहे. ऑफिससाठी आपल्याला आणखीन स्टाफ लागेल ना. आता तुम्ही आला तेव्हा काय ते तुम्ही ठरवा. नाही, ते काम तुझं आहे आणि तुझ्या कामात मी कधीही हस्तक्षेप करत नाही याची तुला कल्पना आहे. तुला योग्य वाटेल तेवढा स्टाफ भर, त्याबाबत कसलीही काटकसर करायची नाही. स्टाफ कमी असल्यामुळे कामं वेळेवर झाली नाहीत असं होता कामा नये. ठीक आहे, मी उद्या पेपरला ॲड देऊन टाकते. बोलता बोलता आदित्य ऑफिसची सजावट बघत होता. हॉलच्या एका कोपऱ्यात एक देखणी केबिन बनवली होती. केबिनच्या दारावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, आदित्य देव प्रोप्रायटर. हॉलमध्ये एकूण 5 टेबलं होती. त्यातलं एक अर्थात प्रतीक्षाचं. भिंतीला लागून एक फायलिंग कॅबिनेट होतं. 2 गोदरेजची कपाटं होती. एका बाजूला सोफा सेट आणि 2 कोच होते. सोफ्यावर समोर काचेचा टॉप असलेला एक टीपॉय होता. ऑफिसची सजावट साधी सुटसुटीत होती. कुठेही भडकपणा जाणवत नव्हता. ऑफिसची सजावट करताना प्रतीक्षानं जाणीवपूर्वक आपली आवड लक्षात ठेवली आहे हे आदित्यच्या लक्षात आलं. मनोमन त्यांनी प्रतीक्षाचं कौतुकच केलं. चहाची वगैरे काही व्यवस्था आहे का, सोफ्यावर बसत आदित्यने विचारलं. वॉचमनला सांगितलं आहे, त्याची बायको चहा बनवत असेल. वॉचमन कसा आहे? मराठी माणूस आहे. पूर्वी सैन्यात होता. जयसिंग पवार त्याचं नाव. त्याची पत्नी लक्ष्मी मोठी सुगरण आहे. बंगल्यातली इतर कामं आणि तुमच्यासाठी जेवण बनवायची जबाबदारी मी तिच्यावर सोपवली आहे. बंगल्याच्या मागे असलेल्या आउटहाऊसमध्ये मी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. व्हेरी गुड, हे फार चांगलं केलं आहेस. नाही तर मला वाटत होतं रोज मला हॉटेलचं अन्न खायला लागणार. आदित्य हसून म्हणाला. प्रतीक्षेच्या मनात आलं त्याला म्हणावं, असं का म्हणताय, मी स्वतःच्या हातानं तुम्हाला करून खायला घातलं असतं. पण तसं काही बोलायचा धीर तिला झाला नाही. एवढे दिवस आदित्यच्या सहवासात राहूनही तिला त्याच्या मनाचा थांग लागला नव्हता. किंवा कदाचित असंही असावं की एवढी वर्ष होऊनही अजूनही तो आकांक्षाला विसरू शकला नाही याची जाणीव असल्यामुळे तिला आपल्या भावना त्याच्यासमोर उघड करता आल्या नव्हत्या. म्हणूनच आदित्यच्या बोलण्यावरती काही न बोलता नुसती हसली. त्याचवेळी हातात चहाचा ट्रे घेऊन एक 40शीची स्त्री हॉलमध्ये आली. तिच्याबरोबर एक 50शीचा मजबूत शरीराचा पुरुष होता. या त्यांना बघताच प्रतीक्षा म्हणाली,
आत्ता मी तुमच्याबद्दलच साहेबांना सांगत होते. मग आदित्यकडे बघत तिने त्या जोडप्याची ओळख करून दिली. जयसिंगनं आदित्यला लष्करी पद्धतीनं सॅल्यूट केला. लक्ष्मीनं हातातला ट्रे टिपॉयवर ठेवला, खाली मान घालून दोन्ही हात जोडले. आदित्यनं आपुलकीनं त्या दोघांची चौकशी केली. त्यांची काही अडचण असल्यास मोकळेपणानं सांगायला सांगितलं. आदित्यच्या त्या वागण्यानं दोघंही पतीपत्नी भारावून गेले होते. जयसिंग भारावलेल्या आवाजात म्हणाला, साहेब, प्रतीक्षाताईने आम्हाला तुमच्याबद्दल लय सांगितलं होतं, पण तरी बी तुम्हाला भेटेपर्यंत आमच्या मनात थोडीशी भीती होतीच. आधी आम्ही जिथं काम करत होतो त्या बांगल्याचे मालक आमच्याशी कधीच एवढ्या आपुलकीनं वागले नाही. एक नोकर याच्यापेक्षा त्यांनी आम्हाला कधी जादा किंमत बी दिली नाही. पण साहेब, तुम्ही मात्र. जयसिंग. आदित्य सोफ्यावरनं उठला. जयसिंगच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, हे बघ जयसिंग, प्रत्येक माणूस आपापल्या कुवतीनुसार वागतो. काही माणसं माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत देतात. दोष त्यांचा नसतो, त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचा असतो. तेव्हा अशा गोष्टी आपण फारशा मनावर घ्यायच्या नसतात, समजलं. मग अशाच थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर जयसिंग आणि लक्ष्मी आपापल्या कामाला निघून गेले. हॉलमध्ये आता प्रतीक्षा आणि आदित्य दोघंच राहिले. सर, मी पाचगणीला गेले होते. केव्हा? आदित्यनं एकदम मान वर करून प्रतीक्षाकडे बघितलं. 4 दिवसांपूर्वी. स्मृतीला भेटायला? हो सर. कशी आहे स्मृती? मजेत. तुमची चौकशी करत होती. तुम्ही भेटायला आला नाहीत म्हणून काहीशी नाराज झाली होती. तिचं नाराज होणं साहजिक आहे. मुंबईला शिफ्ट होण्याच्या गडबडीत तिला भेटायला जायला वेळच नाही मिळाला. एनिवे, तिला सुट्टी कधीपासून लागते आहे? येत्या 10 तारखेपासून त्यांच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. प्रतीक्षा, स्मृतीला आणायला जायला मला शक्य होईल असं वाटत नाही. तूच कुठल्या तरी जबाबदार माणसाला पाठव. सर, मी स्वतः गेले तर? माझी आणि स्मृतीची आता छान गट्टी जमली आहे. आणि सर, स्मृती थोडीफार हट्टीसुद्धा आहे. एखादी गोष्ट तिच्या मनात आली तर ती त्यावर अगदी ठाम असते. म्हणून मला वाटतं दुसऱ्या कोणाला पाठवण्यापेक्षा मी स्वतः गेले तर ते जास्त चांगलं. ठीक आहे, चालेल. आदित्य मग काहीसा भावनावश होत म्हणाला, प्रतीक्षा, तुला कल्पना आहे, स्मृती माझ्या आयुष्यातला एकमेव आशेचा किरण आहे. नाहीतर माझ्या आयुष्यात उरलं काय होतं? माणूस जेव्हा निराश होतो, खचतो, त्याची सगळी स्वप्न उद्ध्वस्त होतात, तेव्हा जगण्यात त्याला काही रस वाटत नाही. अशा वेळी आयुष्याचा शेवट करून घेण्याचे विचार घोळायला लागतात आणि मीच या स्टेजला आलो होतो. पण स्मृतीचा निष्पाप चेहरा, तिचे निरागस डोळे बघून मी मन घट्ट केलं. तेव्हापासनं मी केवळ तिच्याकडे बघून जगत राहिलो. प्रतीक्षा काहीही न बोलता आदित्यकडे बघत होती. जग ज्याला खूप भाग्यवान, सुखी माणूस समजत होतं, तो माणूस मनातनं किती दुःखी आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. अगदी त्याच्याबरोबर काम करणाऱ्या माणसांना सुद्धा. फक्त तिलाच ते माहिती होतं. तिने त्याच्या अंतरंगात डोकून बघितलं होतं. पत्नीनं केलेला विश्वासघात त्याच्या जिव्हारी लागला होता. एवढी वर्ष होऊनही ती जखम अजून भरून आली नव्हती. कधीतरी ती अशी ताजी होऊन व्हायला लागायची. शक्यतो तो कधी आपल्या दुःखाचं प्रदर्शन करायचा नाही, त्याच्या स्वभावातच नव्हतं ते. पण कधीकधी मनावरचा ताण असह्य व्हायचा. अशाच एका क्षणी नकळत त्यांनी प्रतीक्षासमोर आपला भूतकाळ उघडा केला होता आणि तो ऐकून प्रतीक्षा हळहळली होती. आदित्यविषयी तिला कमालीची सहानुभूती वाटली होती आणि हळूहळू ह्याच सहानुभूतीचं रूपांतर तिच्याही नकळत कधी एका नाजूक भावनेत झालं, तिचं तिलाही कळलं नाही. पण त्या नाजूक भावनेची वाच्यता करण्याचं धाडस मात्र अजूनपर्यंत तिला झालं नव्हतं. कथा कादंबऱ्यातनं, नाटक सिनेमातनं स्त्रीच्या त्यागाचे, तिच्या प्रेमाचे अनेक गोडवे गायले जातात. आदित्य स्वतःशी बोलावं तसा बोलत होता. मग माझ्याच वाट्याला स्त्रीचं हे स्वार्थी, आत्मकेंद्री रूप का आलं? एक स्त्री आपल्या पतीला ठोकर मारू शकते हे एक वेळ मी मान्य करतो, पण आपल्या काळजाच्या तुकड्याला, 4 महिन्याच्या आपल्या दूध पित्या छोट्या बाळालाही ती सोडून जाऊ शकते हे मात्र माझ्या कल्पनेच्या बाहेरचं आहे. हे कुठलं रूप आहे स्त्रीचं? आदित्य. कधीकधी एकांतात असताना प्रतीक्षा त्याला त्याच्या नावानंही संबोधत असे. आदित्य, मला तुमचं आश्चर्य वाटतंय.
अजूनही तुम्ही तिचा एवढा का विचार करताय? का विसरून जात नाही तुम्ही तिला? ज्या स्त्रीनं आपल्या कर्तव्याची जाण ठेवली नाही, जिला आपल्या मुलीच्या प्रेमाचे ममतेचे बंधही अडवू शकले नाहीत, अशा स्त्रीचा विचार करून तुम्ही मनोमनी दुःखी का व्हावं तेच मला कळत नाहीये. खरं आहे तुझं म्हणणं. खूप प्रयत्न केला मी तिला विसरण्याचा, पण नाही विसरू शकलो. म्हणून तर गेल्या 8 वर्षांपासून मी तिला शोधण्याचा प्रयत्न करत होतो. केवळ एकदा तरी तिची भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. पण का, कशासाठी तुमचा हा अट्टहास? ज्या स्त्रीनं 8 वर्षात एकदाही वळून तुमची स्मृतीची चौकशी केली नाही, त्या स्त्रीला भेटून तुम्हाला काय मिळणार आहे? प्रतीक्षानं काहीशा चिडक्या स्वरात विचारलं. एरवी आदित्यचं वागणं बोलणं प्रमाण मांडणाऱ्या प्रतीक्षाला आदित्यचं हे वागणं वेडपटपणाचं वाटत होतं. आकांक्षा अजूनही परत येईल अशी एक वेडी आशा तर त्याला वाटत नसावी ना, असाही एक विचार तिच्या मनात चमकून गेला होता. तिच्याकडून काही मिळवण्याचा प्रश्नच कुठे येतो ग प्रतीक्षा? आदित्य काहीसा उदास हसून म्हणत होता. आजवर तिने मला खूप काही दिलंय. वेदना, दुःख, एकटेपणाची जीवघेणी शिक्षा, हृदयाला भोकं पाडणारे कुत्सित टोमणे, एवढं काही की आता काही मिळवण्याची इच्छाच राहिलेली नाही. मग तिला भेटण्याचा हा अट्टहास कशासाठी? एवढ्यासाठी की मला माझ्या मनातली ही धगधगती आग शांत करायची आहे. जे काही तिने मला दिलं आहे ते सगळं मला तिला परत करायचं आहे. आदित्यचा आवाज शांत होता, पण या शांतपणातला शांतपणा प्रतीक्षाला हे जाणवल्याशिवाय राहिला नव्हता. खरोखर ती तुमच्या समोर आली तर तुम्ही असं करू शकाल? समुद्र वरून शांत दिसत असतो प्रतीक्षा, पण त्याच्या अंतरंगात प्रचंड उलथापालथ चाललेली असते. मीही त्याच समुद्रासारखा आहे. मी केवळ वाट बघतोय. ज्या क्षणी ती निर्दयी स्त्री, माझं सगळं भावविश्व उद्ध्वस्त करणारी स्त्री माझ्या समोर येईल, त्या क्षणी माझ्या मनातल्या या धगधगत्या आगीनं मी तिला अशी काही भाजून काढेन की तिला आपलं जगणं असह्य होईल. आदित्यचा आवाज कमालीचा कठोर झाला होता. आदित्यचं आजचं हे रूप बघून क्षणभर प्रतीक्षाही थरथरल्यासारखी झाली. प्रतीक्षा, मी मुंबईला यायचा निर्णय का घेतला माहिती आहे? नाही, माहीत नाही, पण बहुतेक आकांक्षाबद्दलच तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली असावी. करेक्ट आहे. माझ्या 8 वर्षाच्या शोधाला यश आलं आहे. आकांक्षा मुंबईतच असल्याची माहिती मला मिळाली आहे. आणि मुंबईत ती काय काम करते माहिती आहे? प्रतीक्षानं प्रश्नार्थक मुद्रेनं आदित्यकडे बघितलं. ती सोसायटी गर्ल आहे. सरळ साध्या भाषेत बोलायचं तर ती कॉल गर्ल आहे. पैशाच्या मोबदल्यात एका रात्रीसाठी कोणालाही आपलं शरीर नाही. प्रतीक्षा न राहून अस्पष्ट स्वरात ओरडली. मी खरं तेच सांगतोय प्रतीक्षा. आदित्य दुखऱ्या आवाजात म्हणाला. बांद्र्याला एक फ्लॅट घेतलाय तिने भाड्याने. एकटीच राहते. अर्थात एकटी तरी कशी म्हणायची म्हणा, रोज एक नवीन जोडीदार. पण हा पेशा कदाचित तिने नाईलाजाने स्वीकारलेला असावा. नाही, मला नाही तसं वाटत. पहिल्यापासून तिला पैशाचा हव्यास होता. कमी श्रमात भरपूर पैसा मिळवण्यासाठी तिने स्वतःचा असा बाजार मांडलेला असावा. मग एवढं सगळं समजल्यानंतर सुद्धा तुम्हाला तिला भेटायची इच्छा आहे? उलट आता तर ती इच्छा अधिक तीव्र झाली आहे प्रतीक्षा. आजचं माझं हे सगळं वैभव मला तिला दाखवायचं आहे. एका मृगजळामागे धावून तिने काय गमावलं हे तिला कळायला हवं. आयुष्यात आपण किती मोठी चूक केली याची बोचणी तिला लागायला हवी. जे तिला हवं होतं ते आज सगळं माझ्याजवळ आहे. 8 वर्षांपूर्वीही तिला जे हवं ते द्यायचं मी तिला आश्वासन दिलं होतं. फक्त त्यासाठी मी तिच्याकडे 2 वर्षांची मुदत मागितली होती. माझ्यावर विश्वास नाही ठेवला तिने. गेली ती एका लफंग्या माणसाचा हात धरून, ज्याला ती आपला भाऊ म्हणत होती. मला सांग प्रतीक्षा, जी स्त्री आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आपल्या प्रियकराची ओळख भाऊ म्हणून करून देत होती, अशा स्त्रीकडून नैतिकतेची काय अपेक्षा करायची? अशा स्त्रीला आयुष्यभर टोचणी लागेल अशी शिक्षा करणं हेच न्यायसंगत होईल.
प्रतीक्षा काहीही न बोलता आदित्यच्या कठोर चेहऱ्याकडे बघत राहिले. आदित्यही काही न बोलता आपल्या विचारात हरवून गेल्यासारखा बसून राहिला. काही वेळ असाच शांततेत गेला. शेवटी आदित्यच भानावर आला. अरे 8 वाजले की. आपण अजूनही ऑफिसमध्ये बसलोत. चल तुला तुझ्या फ्लॅटवर सोडतो. जेवण तयार आहे साहेब. अचानक लक्ष्मी आत येत म्हणाली. प्रतीक्षात आहे, तुमचं बी जेवण बनवलंय, तुम्ही बी जेवणच जा. अरे एवढ्या लवकर जेवण तयार झालं सुद्धा. लक्ष्मीकडे कौतुकानं बघत आदित्य म्हणाला. प्रतीक्षा चल, लक्ष्मी म्हणतीये ना तर मग आज इथे जेवून जा. प्रतीक्षानं मान डोलावली. दोघेही उठून ऑफिसच्या बाहेर आले. प्रतीक्षानं ऑफिसच्या दाराला कुलूप घातलं. चावी जयसिंगकडे दिली. सकाळी ऑफिसची स्वच्छता करायची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. ऑफिस हॉलमधनं बाहेर पडून दोघं बंगल्यात शिरले. आदित्यच्या सूचनेनुसार प्रतीक्षानं सगळा बंगला सजवला होता. बंगल्याच्या सजावटीवर बराच खर्च करण्यात आला होता. या बंगल्यात मी एवढा पैसा खर्च केला याचं तुला आश्चर्य वाटत असेल ना प्रतीक्षा. डायनिंग हॉलमधल्या टेबलवर बसत आदित्य म्हणाला. पण हे सगळं करण्यामागे माझा उद्देश एकच आहे. आकांक्षाला मला दाखवून द्यायचं आहे या आयुष्यात तिने फार मोठी चूक केली आहे. तिने जर आपलं घर, आपला संसार सोडला नसता तर आज ह्या सगळ्या वैभवाची ती मालकीण असती. केवळ तिचाच या सगळ्यावर अधिकार असता. हे सगळं बघून मनोमन तिला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होईल. एवढ्या सगळ्या वैभवाला आपण मुकलो या जाणीवेनं आतल्या आत तिची उलघाल होईल. तिची ती उलघाल मला बघायची आहे. तोच तिच्यावर उगवलेला माझा सूड असेल. आणि ह्याच एकमेव उद्देशानं मी ह्या बंगल्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. आदित्य बोलत असताना लक्ष्मीनं प्लेट्स टेबलावर आणून ठेवल्या होत्या. दोघेही मग काही न बोलता जेवायला लागले. जेवण साधं पण रुचकर होतं. लक्ष्मीच्या हाताला खरोखर चव होती. बऱ्याच दिवसांनी आदित्य मनापासून आणि पोटभर जेवला. जेवण होईपर्यंत 9 वाजले. चल प्रतीक्षा, मी तुला सोडवायला येतो. जेवण झाल्यावर प्रतीक्षा निघाली तसा आदित्य म्हणाला. जवळ तर जायचं आहे, मी जाईन, तुम्ही आराम करा. अगं हे कोल्हापूर नाही आहे, ही मुंबई आहे. एवढ्या रात्रीचं मी तुला एकटं सोडणार नाही. चल मी गाडी काढतो. आणि प्रतीक्षाला आणखीन काही बोलू न देता तो तिच्याबरोबर बंगल्यातनं बाहेर पडला. प्रतीक्षाला तिच्या फ्लॅटवर सोडून साधारण अर्ध्या तासानं आदित्य पुन्हा बंगल्यावर परतला. काल रात्रभरचा ट्रेनचा प्रवास आणि आज दिवसभरची धावपळ यामुळे बेडवर पडताच आपल्याला छान झोप लागून जाईल अशी त्याची अपेक्षा होती. पण त्याची ती अपेक्षा फोल ठरली. बराच वेळ बेडवर पडूनही त्याचे डोळे मिटायला तयार नव्हते. मगाशी प्रतीक्षाशी बोलताना निघालेल्या आकांक्षाच्या आठवणींनी तो कमालीचा अस्वस्थ झाला होता. आत्ताही तिचेच विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. त्याचं भावविश्व तर तिने उद्ध्वस्त केलं होतंच, पण स्वतःच्या आयुष्याला सुद्धा ती निर्णायक वळण देऊ शकली नव्हती. ज्या उद्देशानं, ज्या महत्त्वाकांक्षेनं पछाडून त्याची साथ तिने सोडली होती, ती स्वतःची महत्त्वाकांक्षासुद्धा ती पूर्ण करू शकली नव्हती. ज्या शारीरिक सौंदर्याचा तिला एवढा गर्व होता, तेच शरीर आज तिला विकावं लागलं होतं. कुणीही पैसे टाकून ते विकत घेत होतं. तिच्या अनिच्छेचा विचार न करता त्या शरीराशी खेळत होतं. काय मिळवलं होतं आकांक्षानं? कुठून कुठे पोचली होती ती? दुसऱ्याला आपल्या तालावर नाचवू बघणारी आकांक्षा आज स्वतःच कठपुतळीसारखी नाचत होती. आदित्य बेडवर उठून बसला. का विचार करतोय आपण तिचा एवढा? आपल्या शरीराचा बाजार मांडणाऱ्या त्या स्त्रीला खरं तर आता काय किंमत आहे? पण आपण प्रेम केलंय ते केवळ तिच्यावर, तिच्या शरीरावर नाही. तिच्या शरीराचा मोह आपल्याला कधीच नव्हता. मनात आलेल्या ह्या विचारानं आदित्य स्वतःशीच दचकला. याचा अर्थ काय? आपण अजूनही आकांक्षावर? म्हणून तर आपलं हे वैभव तिला दाखवण्याचा आपला अट्टहास चाललेला नाही ना? या विचारांनी आदित्य आणखीनच अस्वस्थ झाला. आकांक्षाचे विचार डोक्यातनं झटकून टाकण्यासाठी तो बेडवरनं उठला. झोप येईपर्यंत स्वतःला कसल्या तरी कामात गुंतवण्यासाठी त्यांनी कोपऱ्यातली सुटकेस उघडली. आतले कपडे काढून वॉर्डरोबमध्ये तो लावायला लागला. अचानक त्याची नजर सुटकेच्या तळाशी ठेवलेल्या अल्बमवर पडली. त्या अल्बममध्ये त्याच्या आणि आकांक्षाच्या विवाहाच्या वेळी काढलेले फोटो होते.
तसेच सुरुवातीचे जे काही नव्या नवलाईचे थोडेफार आनंदाचे दिवस त्याच्या वाट्याला आले होते त्या क्षणांचे फोटो होते. नकळत हात पुढे करून त्यांनी तो अल्बम उघडला. पहिलाच फोटो त्याचा आणि आकांक्षाचा होता. आदित्य तसाच एका आराम खुर्चीवर बसला आणि अल्बमचं एक एक पान उलटवू लागला आणि बघता बघता त्याचं मन भूतकाळात शिरलं होतं.